साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आत्ता जस्ट एडिटिंगवरून उठलो आहे. हां, आपला ब्लॉग लवकरच येणार आहे दुसरावाला. त्याच्यात तुम्हाला समजेल का आपलं कसं 10 दिवसाचं रुटीन चालू आहे ते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि सेम कॉन्टेंट मला दाखवायची काहीच इच्छा नाही आहे. तुम्हाला आज युनिक कॉन्टेंट पाहायला भेटणार आहे, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तसं बघायला गेलं आज आहे क्वालिफाय राऊंड. जी लोक जिंकलेत त्यांचे मॅचेस होणार आहेत आणि आपण पण जिंकलो आहोत, तर मजा तर येणारच आहे. अजूनपर्यंत मॅचेस सुरू नाही झालेले आहेत आणि तुम्ही क्राऊड तर पाहू शकता. इकडे प्रॅक्टिससाठी बघा मजा करत आहेत. प्रॅक्टिस कमी आणि मजा जास्त चालू आहे. काहीतरी दुसरं दाखवणार आहे तुम्हाला. वर्ल्डचा 8वा अजिबा दाखवणार आहे, तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आज आपलं शेवटचं राऊंड होतं म्हणून आपण लेट आलो आहे आणि आपली एक टीम जिंकलेली आहे. आता दुसरी टीम पण जिंकणारच आहे लवकरच, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. हे बघा, याच्यानंतरचं आपलं राऊंड आहे ना. तुम्ही पाहू शकता आज पण ऑडियन्स जमलेले आहे, खूप सारी ऑडियन्स जमलेले आहे. हे बघा वरती आहे. चला पाहूया आता पुढे जाऊन काय होते गेममध्ये. 6वं राऊंड आहे आपलं. 5 राऊंड झालेले आहेत. गेम खेळायला खूप मजा येणार आहे मला असं वाटते, कारण की आज क्राऊड कमी आहे तर प्रेशर पण कमी असणार आहे. झाली तुमची वन साईड ना. मी नाही ऐकलं 1 6 आणि 1 चौकाने मॅच जिंकून घेतली. 3 बॉलात मॅच जिंकली. कोण खेळत होतं बॅटिंगला? पियुष शैलू. आई शपथ, पियुष पाटील. तन्मय पाटील ब्लॉग्स प्रमोशन करून घेतलेलं आहे हर्षने आपलं. हर्ष लोक चॅनलला सबस्क्राईब करा. तन्मय पाटील ब्लॉग्स यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. नक्कीच आरामसे होतोय. आता 3 बॉल 1 रन पाहिजे. 2 एक्स्ट्राच टाकलेत. 3 बॉल 1 रन आरामसे स्कोर होतोय आणि झालेलं आहे. तर फॉर्ममध्ये आणि चौका. क्लासिक. आता श्रेयश ब्लॉगिंग करणार आहे, कारण की आपली मॅच चालू झालेली आहे, त्याच्यामुळे श्रेयश ब्लॉगिंग करणार आहे. चलो लागला आज वाटे नाश्ता बघा गेलाय. सगळं प्रेक्षक मंडळी बसलेलं आहे. तिथे हाय बोला. हाय सर. हाय बोल. यो प्लेयर नुसता बॅट आपली दे लागायचं. एक नाही बॉल. आउट आहे ना. एक पण बॉल बॅटरने लागायचं. माझं पॉकेट कार्ड. 500 देऊ. मारून खूपच चांगली फॉर्म झाली तुषारच्या बॅटिंगमधून. काश्मीरची आणबान शान तुषार. चौका. मित्रांनो, मॅच आज पण जिंकलोय आपण. आता दुसरं राऊंड होणार आहे ते उद्या आणि एक्साइटमेंट तर आहेच. तर तुला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि बोलायला गेलं तर आमच्याच मॅचमध्ये सगळ्यात जास्त स्कोर आला आहे. आम्हीच जास्त स्कोर केलेला आहे बघायला गेलं तर. आणि आमचीच मॅच खूप भारी झाली ती बघायला गेलं तर. आणि तुम्ही पाहिलीच असेल मित्रांनो, काय तुषार खेळत होता, काय मोहितने शेवटच्या बॉलमध्ये चौका मारला. फिनिशर. 1 नंबर मॅच झाली मित्रांनो. आता चला तुम्हाला काहीतरी दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला मी भाईंदरचा 8वा अजिबा दाखवायसाठी आलो आहे. हे बघा, तुम्हाला या ब्रिजची गोष्ट माहितीच असेल. पूर्ण इंस्टाग्राम भरून गेले माझं या ब्रिजनी बघायला गेलं तर. बघा, मला पॉलिटिक्सची काहीच लेनदेन नाही आहे. मी फक्त ब्रिज बघायला आलो आहे आणि ब्रिजवर हसायला आलो आहे, कारण की माझ्या फीडवर पूर्ण दिवस तेच चालू होतं. आता इकडे क्राऊड का जमा आहे ते नाही मला माहिती, पण इकडे तुम्ही बघू शकता. हा तो ब्रिज आहे. तुम्हाला वरून फोटो दाखवतो. आता तिथपर्यंत जाऊ नाही शकत, तुषार वाट बघतो. त्यामुळे मी एकच बोलेली या ब्रिजबद्दल की खूप छान अशी, खूप मोठी अशी बॅट बनवलेली आहे. नेगेटिव्ह कमेंट करणार नाही, कारण की मला पॉलिटिक्समध्ये नाही पडायचं. मी फक्त हा ब्रिज बघायसाठी आलो.
चलो. आणि हां, एक कारण बोलू शकतो, ॲक्सिडेंटचे केसेस जास्त होऊ शकतात म्हणून. चलो, अजून काय बोलणार नाही. तुम्हाला फोटो दाखवतो मी या ब्रिजचा, तर बघा तुम्ही कसा ब्रिज बांधलेला आहे, कसा नाही तो. नहीं, मुझे लगा सनरूफ बनाया. मेरे को लगा ये निकल दिया तो सनरूफ निकलता है बाहर. ऐसा है क्या? पटकन असेल पण असं उघडीत असेल. Porsche. अंकल वो बटन चालू करो ना, स्पीकर बजेगा. अच्छा, लाइट वाला है क्या? नया नया रिक्शा लगता है, नया काम आहे. आणि वन मॅन शो म्हणजे एकच वादा, आपला मोहित दादा. फायनल मारू आम्ही उद्या फायनल. काय मॅच झाली मित्रांनो. मी आता तिकडूनच आलो, तुम्हाला परत एकदा एकदम मोठी अशी बॅट दाखवतो सिमेंटची बनवलेली. चला पाहूया. मला अजूनपर्यंत हसायला येते तो ब्रिज बघत बघा. काय बनवलं आहे, एवढा 100 कोटी खर्च करून पण असा ब्रिज बनवला आहे, काय बोलायचं. अरे बघा ब्रिज, बघा ब्रिज पूर्ण ट्रेंडिंगला चालू आहे. मीरा भाईंदर ब्रिज. मीरा भाईंदर ब्रिज ट्रेंडिंगला चालू आहे पूर्ण दिवस. हे बघा, हे बघा परत आलं फीडवर. पूर्ण दिवस ट्रेंडिंगला चालू आहे मित्रांनो हा ब्रिज. हे बघा पूर्ण दिवस. हे बघा परत एकदा आला. हे बघा ब्रिज, सगळ्या ठिकाणी ब्रिज दिसतोय आम्हाला. आम्ही फेमस नाही होत इकडे ना, इकडे ब्रिज फेमस होतोय. सही आहे भाई. फॉलो करा, सबस्क्राईब करा, ते सपोर्ट करा. हा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे. पूर्ण बॅट बनवलेली आहे. पुढून बघा आता विराट कोहली या बॅटीने खेळणार आहे लवकरच. काय मोहित? हे बघा बॅट, बघा बॅट, क्रिकेट बॅट. ही लेंथ एवढी छोटी आहे ना, इकडे बघा ही डबलची आहे. बॅट बनवले. आपण आता चाललो आहे ॲक्वा हॉटेलमध्ये. मी कधीच आलो आहे कॉलेजवरून घरी आणि तुम्ही बघितलं असेल आठवा आजोबा. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला त्या गोष्टीवरून पॉलिटिक्स नाही करायचं आहे. आता जाऊया आपण ॲक्वा रेस्टॉरंटमध्ये, कारण की मम्मी पप्पा दोघंजणं तिकडे आहेत. आणि मी कधी पण ना फॅमिलीसोबत असलो तर कधीच ब्लॉग शूट करत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. हां, इव्हेंट असली तर गोष्ट वेगळी आहे. हे बघा मित्रांनो, पप्पा बसलेत माझ्यासमोर आणि इकडे मम्मी बसले आणि इकडे सरप्राईज आहे काहीतरी मम्मीसाठी, ते नंतर बघूया आपण. हे बघा मित्रांनो, आपले लॉलीपॉप पण आलेले आहेत खूप छान असे. आणि आत्ताच जस्ट पप्पाला आपण क्वेश्चन विचारणार आहोत. काल पण विषय लिहिला, 4 महिन्यापासून एकच विषय लिहितोय, गावाचा ब्लॉग. तर काय टाईपने ब्लॉग पाहिजे, कसं टाईपने ब्लॉग पाहिजे. आता मी 2 आयडिया काढलेत, एक सिनेमॅटोग्राफीमध्ये आणि एक डॉक्युमेंटरीमध्ये. बघ, सिनेमॅटोग्राफीमध्ये फक्त माझा आवाज येईल, डॉक्युमेंटरीमध्ये लोक दिसतील आणि लोकांच्या ओपिनियन दिसतील. तर काय कसा ब्लॉग पाहिजे. आपल्या गावाचा ब्लॉग असा असला पाहिजे. आता आपण आगरी माणसं आहोत, तर आगरी गाव कसा असतोय, आगरी गावात मच्छी मार्केट, आगरी गावातली मंदिरं, आगरी गावात लोक काय खातात, काय पितात, आणि दुसरं म्हणजे आगरी गाव कसा बसला आहे समुद्र किनारे, ते तो दाखवायचा आहे, दुसरं काही नाही. ओके ओके. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले, एक सिनेमॅटोग्राफी, एक डॉक्युमेंटरी. डॉक्युमेंटरीमध्ये आपण लोकांचे ओपिनियन घेऊन आणि त्यांच्याकडून डिटेल्स काढून घेऊ, असं ब्लॉग असेल. आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये फक्त माझा आवाज आहे. तर कसा ब्लॉग पाहिजे. नाही, तुला प्रत्येक आपल्या गावामध्ये थोडं 5 आले आहेत, त्या आलेला जाऊन त्या लोकांमध्ये भेटायचं आहे. आपला गाव कसा आहे, आपल्या गावामध्ये काय काय सुविधा आहेत. आज मुंबईपासून जवळ गाव आहे, सर्व सुविधांनी भरल्या गाव आहे. जवळ आपल्या गोराई बीच आहे, जवळ आपल्या जवळ एसरोड जवळ आहे, मीरा भाईंदरपासून दैसर जवळ आहे. या सर्व गोष्टी तू दाखवायच्या आहेत. ठीक आहे ठीक आहे. आणि तुझ्या आवाजामध्ये दाखवायच्या आहेत. त्या सिनेमॅटिक पण नको आणि तुझा मागून आवाज पण. तूच प्रत्यक्ष त्या गावामध्ये प्रत्यक्ष त्या मच्छी मार्केटमध्ये जाऊन ते मच्छी मार्केटांना लोकांना विचारायचं आहे का गाव कसं आहे. म्हणजे प्रॉपर ब्लॉग टाईप पाहिजे, नाही डॉक्युमेंटरी, नाही डॉक्युमेंटरी पण नाही आणि नाही सिनेमॅटिक्स. पूर्ण गावाचा तुला ब्लॉग दाखवायचा आहे. ओके ओके ठीक आहे. हे बघा मित्रांनो, आपले गेस्ट आलेले आहेत, मिलिंद दादा आलेला आहे आणि वहिनी आलेले आहे. चलो अभि अनबॉक्सिंग करतो आहे. पप्पाने गिफ्ट दिले, बघूया काय आहे. आता बॉक्सवरून ओळखायला येते का वॉच आहे असं करून. बघूया कसं वॉच आहे ते. हे बघा, एक नंबर.
आता कसं वाटते एकदम प्रॉपर अच्छा लग साखरपुडा झालाय साखरपुडा झालाय कैसा लग रहा है साखरपुडा झाला कैसा लग रहा है एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण आज क्वालिफाय झालेलो आहोत. आता उद्या फायनल होईल का माहीत नाही, पण हां उद्याच्या ब्लॉगमध्ये पण धमाल मस्ती असणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान छान कॉन्टेंट येणार आहे. आज आपला दुसरा दिवस होता आणि खूप छान असा दिवस गेला. तर हां असेच युनिक ब्लॉग येत राहणार आहेत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट दाखवा, दुसरं काय नाही. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.